जे वचन आज मला आपल्या समोर ठेवायचंय ते म्हणजे लूक वर्तमान याचा 23वा अध्याय आणि 55 आणि 56 हे दोन वचन आपल्या समोर मी वाचतो. त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन अशा प्रकारे सांगतं, ज्या बायका गालिलाहून त्याच्याबरोबर आल्या होत्या त्यांनीच त्याच्या मागे येऊन ते कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेवले आहे हेही पाहिले. मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्ये व सुगंधी तेले तयार केली. शब्दात दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या. परमेश्वर हे वचनावरती आपला विपुल आशीर्वाद देव. आपल्याला सर्वांचं हे परिचयाचं वचन आहे, माहिती आहे. ही अशी वेळ होती. थोडंसं बॅकग्राऊंड आपल्या समोर मी सांगतो, नंतर मग आपल्या वचनाकडे आपण जाऊया. ते म्हणजे अशी परिस्थिती होती त्यावेळेस यहुदी लोक ओरडले, त्याला वधस्तंभी खेळा, ह्याला वधस्तंभी खेळा. आणि खरंच दुष्ट आणि पापी हात लागले होते येशूला वधस्तंभावर खेळण्यासाठी. पापाने भरलेले हात होते ते, जे खेळणारे हात होते. रोमी सरकारने जरी त्याला मारलं, यहुदी लोक ओरडले आणि पापी लोकांनी त्या येशूला वधस्तंभावर खेळलं. पण काही काळानंतर ज्यावेळेस आपण लूक याचा 23वा अध्याय आणि 50 पासून जर का पुढे वाचलं, त्या ठिकाणी एका व्यक्तीचं नाव येतं, अरिमथाईकर योसेफ. आणि देवाच्या वचनाप्रमाणे एक असा मनुष्य त्यावेळेस होता, तो सज्जन आणि धार्मिक होता. आणि ह्या धार्मिक व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभाच्या खाली काढलं. चढवण्यासाठी वाईट आणि क्रूर लोकांचे हात लागले, परंतु खाली घेण्यासाठी धार्मिक हात होते. आतापासून ज्या काय गोष्टी होतील ते सर्व धार्मिक लोकांच्या गोष्टी होतील. आतापर्यंत ज्या काय गोष्टी झालेल्या आहेत त्या पापी लोकांनी केलेल्या आहेत आणि वाईट आणि क्रूर लोकांनी केलेल्या आहेत. पण आता ह्याच्यानंतर ज्या काय गोष्टी होणार आहेत ते सर्व त्याच्यामध्ये धार्मिक लोकांचा हात लागला. आणि खरंच योसेफ गेला आणि योसेफाने पिलाताला परवानगी मागितली. त्याकडे इंग्लिशमध्ये ही बॅग लिहिलंय, त्याकडे विनंती केली की मला हे शरीर घेऊ द्या. आणि खाली त्याने आणलं आणि जी कबर स्वतःसाठी त्याने बनवलेली त्या कबरीमध्ये जाऊन त्याने येशूचं शरीर त्याने आतमध्ये ठेवलं. ठेवण्याच्या अगोदर त्याने ते कदाचित क्लीन केलं असावं. त्याने ते तागाच्या वस्त्राने ते लपेटलं सुद्धा आणि आतमध्ये जाऊन त्याने ठेवलं. हो विश्वास कधी विसरू नका. येशूच्या सेवेमध्ये जे 33-33.5 वर्षाचा येशूच्या जी सेवा या पृथ्वीवरती होती, त्या सेवेमध्ये आपल्याला दोन योसेफ बघायला मिळतात. ते म्हणजे सुरुवातीलाच बघायला मिळतो योसेफ येशूच्या जन्माच्या वेळेस आणि येशूच्या मृत्यूच्या वेळेस सुद्धा एक योसेफ बघायला मिळतो. हे दोन्ही योसेफ देवाने पाठवलेले येशूच्या करिता. सुरुवातीचा योसेफ गरीब होता आणि जो शेवटला योसेफ होता तो श्रीमंत होता. ह्या दोघांनी थोड्या वेळासाठी सेवा केली प्रभूची. देवाने त्यांचा वापर त्या काळामध्ये करून घेतला. एकाच काम होतं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस देखरेख करणं आणि दुसऱ्याचं काम होतं प्रभू येशू ख्रिस्त मेल्यावरती देखरेख करणं. आणि ज्यावेळेस त्यांची सेवा पूर्ण झाली, देवाने त्यांना पडद्याच्या आड काढून घेतली. लहानशी सेवा होती, थोडीशी सेवा होती, थोड्या वेळासाठी ती सेवा होती, परंतु किती सुंदर त्या दोघांची सेवा. दोन्ही योसेफ येशूच्या सेवेमध्ये आपले आढळतात. आता ह्या वेळेस ज्यावेळेस हे लूक या योसेफाबद्दल लिहित आहे, या 23वा अध्याय आणि 50 पासून ते 52 पर्यंत वचनापर्यंत. पण आता अचानक त्याचं पूर्ण वाक्यच आता बदलतं. आता तो काय म्हणत आहे, आता त्याचं लक्ष आता स्त्रियांकडे जात आहे. आणि जर प्रभूची इच्छा असली आपण चार गोष्टी पाहणार आहोत त्या स्त्रियांबद्दल. मगाशी जे आपण वचन वाचलं त्या स्त्रियांबद्दल, आणि त्या स्त्रियांच्या द्वारे आपल्याला एकच गोष्ट बघायला मिळते. ज्या गोष्टी आपण पाहणार आहोत त्या गोष्टी आपल्याला बघायला मिळते की कशा रीतीने या स्त्रियांचं प्रेम प्रभू येशू ख्रिस्तावरती होतं. किती खरं प्रेम त्या स्त्रियांचं येशूवरती होतं. सर्वात पहिली गोष्ट आपल्याला बघायला मिळते त्या स्त्रियांबद्दल, ते म्हणजे त्याच वचनामध्ये लिहिले, ज्या बायका गालिलाहून त्याच्या बरोबर आल्या होत्या त्यांनी त्याच्या मागे येऊन ती कबर पाहिली.
त्यांनी त्यांच्या मागे येऊन हे कोणाच्या मागे जात आहेत? हे योसेफ, अरिमथाईकर योसेफ आणि काही जण त्याच्याबरोबर कदाचित निकोदेमस सुद्धा आहे, आणि सर्व शरीर घेऊन जात आहेत कबरेकडे. पण त्यांच्या पाठीमागे या स्त्रिया सुद्धा आहेत. स्त्रिया सुद्धा त्याच्या पाठीमागे लागलेत. हो विश्वास नो, जर कदाचित तुम्ही अगोदरच्या अध्याय वाचले, चारी शुभवर्तमान वाचले, तर तुम्हाला कळेल की ह्या स्त्रिया ज्या होत्या त्या पुष्कळ तासापासून येशूच्या पाठीमागे होत्या. नंतर मग सकाळी ज्यावेळेस येशूला 9 वाजता ते वधस्तंभ खेळलं, ते येशूच्या 9 पासून ते 3 पर्यंत येशूच्या वधस्तंभाच्या खाली सुद्धा होत्या उभ्या. म्हणजे कितीतरी तासापासून त्या थकलेल्या, त्यांचे पाय दुखत होते, रडत होत्या. कारण की त्याच अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळतं, येशू ज्यावेळेस येशूला पकडण्यात आलं, येशूने पाठीमागे वळून बघितलं, पुष्कळ स्त्रिया होत्या, त्या रडत होत्या. आणि येशूने सांगितलं, तुम्ही कशाला रडता? तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या बाळांसाठी, आपल्या मुलांसाठी रडा. हे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः बघून त्यांना सांगितलेलं. म्हणजे कितीतरी तासापासून येशूच्या पाठीमागे ते चाललेल्या, येशूच्या वधस्तंभाच्या खाली सुद्धा जवळजवळ 6-7 तासापासून त्या उभ्या होत्या. पण तरी देखील ज्यावेळेस येशूचं शरीर खाली काढलं, त्यावेळेस त्या आपापल्या घरामध्ये जाऊ शकल्या असत्या, पण त्या गेल्या नाही आपल्या घरामध्ये. ते ते शेवटपर्यंत येशूच्या पाठीमागे चालत राहिल्या. जरी येशूचं शरीर आहे, येशू मरण पावलेलं आहे, पण त्याच्या पाठीमागे ते जाणाऱ्या स्त्रिया आपल्याला बघायला मिळतात. काही वर्षा अगोदर येशूने सांगितलं, माझ्या पाठीमागे या, आणि शिष्य त्याच्या पाठीमागे गेले. काही तासा अगोदर येशूने बघितलं की पेत्रस दुरून चालत आहे. मार्क याचा 14वा अध्याय 54 वचनामध्ये, पीटर फॉलोड हिम अफार ऑफ, दुरून चालत होता. परंतु ह्या स्त्रिया येशूच्या पुष्कळ जवळ होत्या हो. जरी येशू बघत नाही, जरी येशू त्यावेळेस मरण पावलेला, पण येशूला त्याने सोडलं नाही. त्या पाठीमागेच चाललेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी येशूचं शरीर घेऊन चाललेलं आहे, त्या त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे जात आहेत त्या. योहान याचा 1 अध्याय 38 वचनामध्ये लिहिले, येशूने वळून पाठीमागे बघितलं आणि 2 शिष्यांना येताना बघितलं त्यांनी. हो विश्वास न, किती सुंदर गोष्ट आहे. येशू वळाला आणि त्याच्या पाठीमागे 2 जणांना त्याने बघितले येताना. तर आज येशू वळाला, तर आपण त्याच्या पाठीमागे दिसू का? ह्यावेळेस येशू मरण पावलेला आहे, पाठीमागे तो वळणार नाहीये. पण तरी देखील त्या स्त्रिया त्याच्या पाठीमागे चाललेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी ते शरीर घेऊन चाललेले आहेत, त्या त्या ठिकाणी त्या स्त्रिया चाललेल्या आहेत. आज या क्षणामध्ये सुद्धा आपल्याला सुद्धा हेच वचन सांगतं, त्याच्या पाठीमागे जाणारे, त्याच्या पाठीमागे जाणारे वा. ज्या ठिकाणी त्याच्या पावलावर पाऊल टाकत 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 पुढे जा. या वर्षापर्यंत प्रभूने सांभाळलेलं आहे. पुढचा वर्ष सुद्धा त्याच्या पाठीमागे जाणारे, अधिक जवळ, अधिक त्याच्या पाठीमागे चालणारे आज ख्रिस्ती झालं पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्याला बघायला मिळते, त्याच वचनामध्ये आपल्याला आढळतं, अ, व त्याचे शरीर कसे ठेवले आहे हेही पाहिले. द वुमन वॉच्ड. पहिली गोष्ट आपल्याला बघायला मिळते, द वुमन वॉक, त्याच्या पाठीमागे चालायला लागल्या. नंतर दुसरी गोष्ट आपल्याला बघायला मिळते, द वुमन वॉच्ड. त्यांनी त्या ठिकाणी त्याला पाहिलं. त्याच्या डोळ्यांनी, त्याच्या नेत्रांनी ते लोक पाहत होते. हो विश्वासनो, जर काही तासापासून या स्त्रिया रडत होत्या, पुष्कळ रडत होत्या. त्यांचे अश्रू सगळे सुकून गेलेले, थकलेलं त्यांचं मन, त्यांचे पाय सुद्धा थकलेले होते. पण त्यांचं मन प्रभूवरती खरं प्रेम करणारं मन होतं. आणि त्याच्यामुळे त्या लोकांचं लक्ष फक्त त्या प्रभूच्या शरीराकडे, प्रभूच्या शरीराकडे. आणि ते इकडे तिकडे न पाहता ते फक्त त्यांचे डोळे, त्याचे नेत्र येशूकडेच लागलेले आहेत. जरी येशू मरण पावलेले आहे, पण त्याचे नेत्र येशूच्या शरीराकडे आहे. हो विश्वास किती सुंदर गोष्ट आपल्याला बघायला मिळते. त्यांचं लक्ष इकडे तिकडे नाही. कधी कधी मंडळीमध्ये आपलं लक्ष इकडे तिकडे जातं, संदेशाकडे नसतं, देवाच्या सेवकाकडे, देवाच्या वचनाकडे नसतं आपलं लक्ष. परंतु ह्यांचं लक्ष इकडे तिकडे न जाता त्यांचं लक्ष फक्त त्या शरीराकडे, ते येशूकडे, येशूकडेच आहे. अब्राहमाचं लक्ष कुठे होतं? हिब्रीकरासपत्रेचा 11व्या अध्याय 10व्या वचनामध्ये अब्राहमाने अशा अब्राहमाचे डोळे, अब्राहमाचे नेत्र, अब्राहमाचं लक्ष अशा ठिकाणी होतं, अशा नगराकडे होतं, ज्या नगराला पाय आहेत. अविश्वास नो, आज आपलं लक्ष कुठे आहे? ना प्रभूकडे की दुसरीकडे? त्याच्याकडेच आपलं लक्ष आणि त्याच्याकडे आपलं फोकस पाहिजे.
म्हणून हिब्री 12:2 मध्ये सुद्धा लिहिले, लुकिंग अन टू जीसस, येशूकडे पाहत राहा, येशूकडे पाहत. पुढे पुढे तुम्हाला आणि मला जायचंय. यांचं लक्ष आपल्या कुटुंबाकडे नव्हतं, यांचं लक्ष आपल्या कदाचित परिवाराकडे नव्हतं, यांचं लक्ष आपल्या घराकडे नव्हतं, यांचं लक्ष दुसरी तिसरीकडे नव्हतं. जरी चारी बाजूला अंधार होता, जरी काही तासा अगोदर भूकंप सुद्धा झालेला, त्यांचं मन किती घाबरं होतं, पण त्यांचं लक्ष, त्यांचे डोळे फक्त त्या ख्रिस्ताकडेच लागलेले, ते येशूकडेच लागले. या परिस्थितीमध्ये त्या लोकांना फक्त येशूच बघायचा होता. आणि म्हणून त्या वचनामध्ये लिहिले, त्या 55 वचनामध्ये ते त्याचे शरीर कसे ठेवले आहे हे पाहिले. हे आय विटनेस होते. पेत्र पळून गेलेला, दुसरे शिष्य सुद्धा पळून गेलेले, पण हे लोक त्याच्या पाठीमागे जात आहेत. हे लोक त्याला पाहत आहेत. आज पाठीमागे जाणारे ख्रिस्ती पाहिजे. आज त्याच्याकडे लक्ष देणारे, त्याच्याकडे पाहत राहणारे आज प्रभूला ख्रिस्ती पाहिजे. आणि किती सुंदर आहे त्याच्याकडे पाहत राहणं, त्याच्याकडे लक्ष ठेवणं. आज आपलं जीवन या जगामध्ये पहा, आज आपण या मागील या पूर्ण वर्षामध्ये पण किती आपलं लक्ष आणि आपलं आपलं डोळे, नेत्र, किती फोकस आपला ख्रिस्ताकडे होता आणि किती लक्ष आज आपलं जगाकडे होतं. कारण ज्या ठिकाणी आपलं मन, त्याच ठिकाणी आपले नेत्र जाईल. ह्यांचं मन तिकडे होतं, म्हणून त्याचे नेत्र सुद्धा तिकडे गेले. लोटाच्या बायकोचं मन पाठीमागे होतं, तर सदोम आणि गमोराकडे होतं. त्याच्यामुळे काही क्षणानंतर तिचे नेत्र सुद्धा तिकडे गेले. इस्रायल लोकांचं मन, जरी त्यांचे पाय जंगलामध्ये होते, पण त्यांचं जे मन होतं ते मिसर देशामध्येच ठेवून आलेले ते. आणि त्याच्यामुळे ते वारंवार ते पाठीमागे बघायचे आणि त्या मिस्री लोकांची आणि मिस्री देशाची वाहवा करायचे. त्यांचं मन चारी बाजूला होतं, त्याच्यामुळे त्यांचं लक्ष चारी बाजूला होतं आणि चारी बाजूला बघायचे, ते कुरकुर करायचे. त्यांचं लक्ष स्वतःकडे सुद्धा होतं आणि त्या लोकांनी अपेक्षा करायच्या, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. पण त्यांचं लक्ष कधी वर गेलं नाही, कधीच वर गेलं नाही, कारण त्यांचं मन कधीच त्या देवाकडे नव्हतं. आणि त्याच्यामुळे 11 दिवसाचा प्रवास, अनुवादाचा पहिला अध्याय 2 आणि 3 मध्ये लिहिले, फक्त 11 दिवसाचा प्रवास होता तो. देवाने त्यांच्यासाठी त्यांना जवळजवळ 40 वर्ष अरण्यामध्ये फिरवलं. किती दुःखाची गोष्ट आहे. कारण कधी त्यांनी देवाकडे पाहिलं नाही. पण हे स्त्रिया ज्या होत्या, कदाचित मरिया मगदाली असावी, कदाचित सलोमी असावी, याकोबाची आई मरिया सुद्धा असावी. या स्त्रिया, जरी ह्या ठिकाणी त्यांचे नाव नाहीत, पण ह्यांचं लक्ष त्या येशूच्या शरीराकडे चाललेलं, त्याच ठिकाणी लागलेलं. तिसरी गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्या ठिकाणी वचन सांगतं, 56 वचन सांगतं त्या ठिकाणी, मग त्याने परत जाऊन सुगंधी द्रव्ये व सुगंधी तेले तयार केली. हो विश्वासनो, त्या ठिकाणी तुम्ही नीट वचन वाचलं इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये असो, त्या ठिकाणी द्रव्ये लिहिले, द्रव्याने लिहिले, प्लुरल मध्ये लिहिले, सुगंधी तेले लिहिले. म्हणजे त्यांनी जे काय केलं, एक नाही केलं, तेल नाही बनवलं, तेले बनवले, द्रव्य नाही बनवलं, द्रव्ये बनवले. म्हणजे ते लोक येशूला कबरेमध्ये ठेवलं, आपापल्या घरामध्ये गेले असते ते, पण इकडे तिकडे न जाता ते सर्व ज्या स्त्रिया होत्या त्या पुन्हा एका घरामध्ये आल्या. घरामध्ये येऊन त्यांनी काम केलं. द वुमन वर्क, त्याने काम केलं. ते लोक तयारी करत आहेत. येशू त्या ठिकाणी विश्राम करत आहे. येशू शरीर त्या ठिकाणी कबरेमध्ये विश्राम करत आहे. पण हे लोक गेले, विश्राम करू शकले असते, आराम करू शकले असते, रेस्ट केली असती, पण नाही. गेल्याबरोबर त्याने कामाला सुरू केलं, त्याने कार्याला सुरू केलं, तयारीला सुरू केलं. देवाने सुद्धा उत्पत्तीचा पहिल्या अध्याय आणि दुसऱ्या अध्यायामध्येच आपल्याला वाचायला मिळतं, 6 दिवस काम केलं आणि 7व्या दिवशी विश्रांती केली. त्याने काम केलं पहिला, प्रभूने सुद्धा काम केलं पहिला. 6 तास तो वधस्तंभावर काम करत होता. या ठिकाणी सुद्धा घरामध्ये आल्यावरती त्या लोक विश्रांती केली नाही. त्यांनी पहिली गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे काम केलं. हो विश्वासनेनो, द वुमन वर्क. हे लोक काय करत आहेत? काम करत आहेत. डोळ्यामध्ये अश्रू आहे, मन दुःखाने भरलेलं आहे, इतके थकलेले आहेत ते, झोपले नाही ते. येशू शरीर झोपलेलं होतं, पण हे गेल्या आणि त्यांनी
त्या ठिकाणी जाऊन त्याने काम केलं. कोणतं काम? त्याने मसाले बनवण्याचं काम केलं. त्याने तेले बनवण्याचं काम केलं. हो विश्वासलेनो, किती सुंदर ते काम करत आहेत. कोणासाठी? प्रभूसाठी काम करत आहेत. त्यांना माहिती आहे आम्हाला जाऊन त्या ठिकाणी काही तासानंतर काही दिवसानंतर आम्हाला जाऊन त्या ठिकाणी मसाले लावायचे, त्या ठिकाणी आम्हाला तेल लावायचे, त्याच्यासाठी आम्हाला तयारी करायची आहे. आणि ह्या लोकांनी जाऊन घरामध्ये जाऊन तयारी केली. एकत्र काम करत आहेत ते. एकता बघायला मिळत आहे. एकत्र मिळून ते काम करत आहेत. हो विश्वास नाही नो. आज आपल्या जीवनामध्ये आपण विचार करूया, मी किती काम प्रभूसाठी केलं या वर्षामध्ये. माझ्या जीवनामधून, माझ्या हाताच्या द्वारे, माझ्या अंतकरणाच्या द्वारे, माझ्या पायाच्या द्वारे, माझ्या मुखाच्या द्वारे किती कार्य मी केलेलं आहे. जरी थकलेलं आहे, जरी भागलेलं आहे, आपण काम करतो का प्रभूचं काम? कारण त्यांची एकच इच्छा आहे, आम्हाला काही दिवसानंतर त्या कबरेकडे जायचंय. पण आम्ही रिकामे जाणार नाही आहोत. आम्हाला रिकाम्या हाताने जायचं नाहीये. आम्हाला भरलेल्या हाताने जायचंय. आम्हाला त्या प्रभूसाठी काहीतरी घेऊन जायचंय. आणि ते घेऊन जाण्यासाठी ते लोक तयारी करत आहेत. ते लोक कार्य करत आहेत, काम करत आहेत, आणि मसाले आणि त्या ठिकाणी द्रव्य तयार करत आहेत. हो विश्वास नाही. म्हणून स्तोत्र करत दावीद सुद्धा म्हणतोय, आणि परमेश्वराचे वचन सुद्धा अनुवादामध्ये सुद्धा सांगतं आपल्याला. परमेश्वराचे नियम सुद्धा होते. मंदिरामध्ये जाताना मनुष्याने कधी रिकाम जाऊ नये. देवाच्या घरामध्ये जाताना कधीही रिकाम जाऊ नये. पण अंतःकरण भरलेलं असावं, आणि हातामध्ये सुद्धा अर्पण करण्यासाठी पाहिजे. या दोन्ही गोष्टी आपल्याकडे पाहिजे. देवाच्या कडे जात असताना कधी रिकाम जाऊ नका. म्हणून दावीद सुद्धा दुसरे शमूएल 24 अध्याय 24 वचनामध्ये दावीद सुद्धा म्हणतो, मी असंच फुकट देवाला काही अर्पण करणार नाही. हो विश्वास नो. मनुष्य देवाला जे फुकट मिळालेल्या वस्तू कधी कधी अर्पण करतो. पण देवाला आपल्या जीवनाच्या द्वारे जे घाम आपण गाळतो, त्या घाम त्या अर्पणामध्ये घाम आहे का? ह्यांनी अर्पण केलं, ह्यांनी मसाला तयार केला, तेल तयार केलं. या तेलाच्या पाठीमागे, या द्रव्यांच्या पाठीमागे त्यांचा घाम होता, त्यांची शक्ती होती, त्यांचं बळ होतं, अश्रू होते. ते करत असताना कितीतरी अश्रू गळाले असावे कदाचित त्या मसाल्यामध्ये, ह्या तेलामध्ये त्यांचे. त्यांना कोणाला द्यायचं ते? येशूच्या शरीराला लावायचे. तरी त्यांना माहिती नाही, जे अर्पण आम्ही करू घेऊन जात आहे ते आम्हाला लावण्यासाठी मिळणार सुद्धा नाही. पण तरी देखील ते लोक तयार करत आहे, आणि त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. आणि शेवटली आणि चौथी आणि फार महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्या 56 वचनामध्ये लिहिले, शब्दात दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या. शब्दात दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या. काम केलं, पण ज्यावेळेस शब्दात दिवस आला ते त्यांनी काम केलं नाही. ते स्वस्थ राहिल्या. द वुमन वेटेड. त्याने विश्रांती घेतली. देवाने 6 दिवस काम केलं आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः 6 तास काम करत होता वधस्तंभावर, आणि वधस्तंभावर मेल्यावरती त्याने विश्रांती घेतली. हीच पद्धत, हीच प्रॅक्टिस हे स्त्रिया सुद्धा करत आहेत. स्त्रियांनी सुद्धा काम केलं पहिला, आणि नंतर मग शब्दात दिवस आल्यावरती त्या स्वस्थ राहिल्या. द वुमन वेटेड. द वुमन वेटेड. किती दिवस त्यांची? काही जण म्हणतात येशू थर्सडेला मरण पावला, काही जण म्हणतात येशू फ्रायडेला मरण पावला. हा वादविवाद आपल्याला करायचा नाही, येशू थर्सडेला मरण पावला की फ्रायडेला मरण पावला. बायबल आपल्याला क्लिअर सांगतं कधी मरण पावला तो. नाही आपला हा सब्जेक्ट आहे. पण एक गोष्ट आहे, ते लोक वाट बघत होते. वाट बघत होते कधी तो दिवस येईल. एक दिवस त्यांनी वाट बघितली, दोन दोन दिवस त्यांनी वाट बघितली, आणि तिसरा दिवस आला. आणि त्या तिसऱ्या दिवशी अगदी जास्ती वाट बघू शकले नाही. ते मोठ्या पहाटेच उठून ते गेले. त्यांना कोणाला भेटायचंय? जो येशू मेलेला आहे त्यांना भेटायचे. जे शरीर आहे त्याला मसाला लावायचाय. त्यांना माहिती नाही काय झालेलं आहे तिकडे. पण त्यांची एकच इच्छा आहे, एकच त्यांची भूक आहे, आम्हाला जाऊन येशूला भेटायचंय. आणि येशूला जे द्रव्य आणि जे तेल आम्ही केलेले ते लावायचे, ते चढवायचे. हो विश्वासाने त्यांनी वाट बघितली. एक दिवस ती वाट होती कधी?
त्यांची एकच अपेक्षा होती, कधी तो दिवस येईल, कधी तो संडेचा दिवस येईल, कधी तो दिवस येईल, आम्ही उठून जाऊ. आणि कदाचित मला तर पूर्ण खात्री आहे ते लोक झोपलेच नसावेत त्या दिवशी, रात्रभर जागे होते. आता लवकर, आता सूर्य उगवणार आहे, उगवणार आहे, उगवणार आहे. आणि सकाळ होताच ते लोक उठले आणि निघाले कबरेकडे. चारी बाजूला अंधार आहे, डोळ्यामध्ये अश्रू आहेत, इतके थकलेले ते, पण तरी देखील त्या प्रभूला भेटायला गेले. ते वाट पाहणारे स्त्रिया होत्या. अविश्वास नाही नो, किती प्रेम, किती त्यांचं प्रेम होतं त्या प्रभूकरिता. म्हणून ज्यावेळेस दाविदाने ऐकलं, माझा मित्र, खरा मित्र योनाथान हा मरण पावला, त्यावेळेस तो अतिशय रडला. आणि त्या रडण्यामध्ये त्याने एक गोष्ट सांगितली. तो रडण्यामध्ये तो एक बोलत आहे, दुसरे शमूएल पहिला अध्याय 26 वचनामध्ये, माझ्या बंधू योनाथाना, मी तुझ्याकरिता विवळ होत आहे. तू मजवर फार माया करीत असस, फार माया करीत असस. तुझे मजवर विलक्षण प्रेम होते, स्त्रियांच्या प्रेमाहोनी अधिक होते ते. दावीद काय म्हणत आहे, तुझं जे प्रेम माझ्यावर होतं ना, ते स्त्रियांच्याहून अधिक प्रेम होतं. हो विश्वास न, पुष्कळदा मनुष्यापेक्षा स्त्रियांचं प्रेम अधिक असतं. पुष्कळ वेळेला मनुष्यापेक्षा स्त्रियांचं जे प्रेम असतं ते अधिक असतं. आणि खरंच योनाथानाचं प्रेम दाविदावरती जे होतं ना, ते अधिक होतं, स्त्रियांहून अधिक होतं. आणि खरंच ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं या स्त्रियांचं प्रेम प्रभू येशू ख्रिस्तावरती किती होतं. प्रेम खरं होतं म्हणून ते येशूच्या पाठीमागे गेले. खरं प्रेम होतं म्हणून ते येशूला पाहत पाहत होते. खरं प्रेम होतं म्हणून ते येशूसाठी काम करत होते. खरं प्रेम होतं म्हणून ते येशूकडे जाण्याची सुद्धा वाट बघत होते. आपल्याला माहिती नाही, प्रगटीकरणाचा शेवटला अध्याय आणि शेवटून दुसरे वचन आपल्याला काय सांगतं, योहान सुद्धा वाट बघत होता म्हणून तो प्रार्थना करत आहे. शेवटली प्रार्थना आहे बायबल मधले, ये प्रभू ये, लवकर ये. योहान सुद्धा वाट बघत होता, कारण तो प्रेम करणारा होता येशूवरती. या स्त्रियांचं प्रेम प्रभूवरती. आज आपल्या जीवनामध्ये आज परखून बघा, माझं प्रेम प्रभूवरती किती आहे, किती आहे. पण आपल्या प्रेमापेक्षा प्रभूचं प्रेम अधिक आहे. आणि म्हणून प्रभूने आपल्याकरिता आपला प्राण त्या वधस्तंभावर दिला. देवाचं प्रेम आपल्यावरती अधिक आहे म्हणून देवाने आपला पुत्रच दिला. आणि पुत्राने आपला स्वतःला देऊन टाकले त्या वधस्तंभावरती. आणि स्वतःचं शरीर त्या वधस्तंभावर दिलं. स्वतः आपलं रक्त त्याने वाहिलं. त्या डोक्यात काठ्याचा मोड घेतला, पाठीवर सापांचे फटके घेतले, आणि हातापायामध्ये एक खिळे घेतले, आणि आपला प्राण त्या वधस्तंभावर दिला. हे कोणावरती प्रेम. या वधस्तंभाच्या द्वारे त्याने प्रगट करून दाखवलं की मी तुमच्यावर प्रेम करतो. हो विश्वास नो, येणारं नवीन वर्ष आपल्याला माहिती नाही कसं आहे, परंतु हा प्रभू तेथे आहे. द लॉर्ड इज देअर, प्रभू तेथे आहे. पण ह्या काळामध्ये जात असताना, या जगामधून प्रवास करत असताना, आज प्रभूला 4 प्रकारचे ख्रिस्ती पाहिजे. कोणत्या प्रकारचे? त्याच्या पाठीमागे चालणारे ख्रिस्ती, त्याला पाहत पाहत पुढे जाणारे ख्रिस्ती, त्याच्यासाठी झटणारे, धडपडणारे, काम करणारे ख्रिस्ती पाहिजे. आणि त्याची वाट पाहणारे ख्रिस्ती पाहिजे. अशाच प्रकारे आज मंडळी सुद्धा पाहिजे. खरंच त्या स्त्रिया जाताना रडत गेल्या, पण त्यांचा अश्रू प्रभूने पुसून त्यांना एक आनंद आणि हर्ष दिला. कारण देवाचं वचन सांगतं सर्व गोष्टीसाठी समय, रडण्याचा समय आणि हसण्याचा समय. रडण्याचा समय त्यांच्या जीवनामधून निघून गेला, आणि हसण्याचा समय, आनंदाचा समय देवाने त्यांच्यासाठी आणला. आणि ज्याच्यासाठी त्यांनी तयारी केली, ज्याला ते पाहत होते, ज्याच्यासाठी त्याने काम केलेलं, ज्याच्या पाठीमागे ते जात होते, आता तो कबरीमध्ये नाही, आता तो उठलेला आहे. हो विश्वास त्यांच्यासाठी तो उठलेला आहे, पण आपल्यासाठी आता तो स्वर्गामध्ये, आणि तो स्वर्गामधून पुन्हा येणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार आहे. येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू करो या वचनाप्रमाणे आपल्या सर्वांना त्याला त्याच्या पाठीमागे जाण्यासाठी, त्याला पाहत राहण्यासाठी, त्याच्यासाठी झटण्यासाठी आणि त्याची वाट पाहण्यासाठी प्रभू आपल्या सर्वांचं सहाय्य करो.